तर काल आपण ऐकलं होतं परवा दिवशी, ज्यामध्ये विदुरजी महाराज आणि उद्धव महाराजांची भेट झाली. उद्धव महाराजांसोबत विदुर महाराज भेट होते. त्यामध्ये अनेक प्रश्न आले होते पूर्वी, जसे की विचारलं होतं शौनकादी 88,000 ऋषींनी की विदुर महाराज तर हस्तिनापुराचे मंत्री होते ना, मंत्री, आणि भरलं घर आहे, त्यांचं सगळं काही आहे, तर हे सगळं सोडून ते वनामध्ये का बरं निघून गेले, तीर्थयात्रा करायला का गेले, त्याचं काय कारण आहे असं विचारलं असता त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की हे बघा, विदुर महाराज फार मोठे महान विद्वान महापुरुष आहेत आणि ते सतत त्या ठिकाणी राजाला सद्बुद्धी देण्याचा प्रयत्न करतात. निरंतर शास्त्र चिंतन करून ते स्वतः सुद्धा शास्त्र चिंतन करतात, भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन असतात आणि राजाला देखील निरंतर चांगला उपदेश देतात. कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाचं हितच व्हावं अशा दृष्टीने ते उपदेश करत होते. आणि जेव्हा विदुर नीतीचा हा त्यांनी उपदेश दिला, दुर्योधन आदी अत्यंत आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी विदुर महाराजांना हस्तिनापुरामधून काढून दिलं, बाहेर काढलं आणि म्हटले तुम्ही इथून निघून जा. अशा प्रकारे विदुर महाराज आता वनामध्ये गेले, निरंतर तीर्थ भ्रमण करत राहिले, एकानंतर एक कोणत्या कोणत्या तीर्थाला गेले याचं वर्णन आपण केलं होतं. अशा प्रकारे विदुर महाराज सर्व तीर्थांचं भ्रमण करत असताना त्यांनी कुठे आले होते? यमुना मैयाच्या किनाऱ्यावर आले होते. यमुना मैयाचा जो किनारा आहे ते स्थान असं निश्चित कोणतं हे नाही सांगितलं, परंतु यमुना मैयाचा किनारा होता. तर माता महाराणी यमुना मैया त्या किनाऱ्यावर आता कोणासोबत भेट घडली त्यांची? उद्धव महाराजांच्या सोबत. उद्धव महाराज आणि विदुर महाराज दोघांची भेट झाली. दोघेही हरिभक्त आहेत, भगवान श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त आहेत. आणि हे जेव्हा बघा, म्हणजे आपण ज्या माणसाचा भक्त आहे, मी पण त्यांचाच भक्त आहे, तुम्ही पण त्यांचाच भक्त आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही दोघे जेव्हा एकत्र भेटणार ना, तेव्हा तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांचे प्रेमी बनून जाणार. ही गोष्ट खरी आहे ना? मला पण तेच आवडतं जे तुम्हाला आवडतं. त्यानंतर मग आपण दोघांची चर्चा जी आहे त्या विषयावर फार छान रंगणार, याच्यात काही वावगं नाहीये. मग इथं असं झालं, भगवान श्रीकृष्णाचे हे दोन्ही भक्त आहेत, दोघेही जेव्हा भेटले तर भेटताना काय केलं? त्या दोघांनीही परस्पर एकमेकांना गाढ आलिंगन दिलं. दोघेही भक्त, हरिभक्त भगवंताचे, दोघेही एका आईच्या लेकराप्रमाणे हरवलेले यात्रेमध्ये आणि कधीतरी ते आता भेटले. अशा प्रकारे प्रेम अत्यंत आकंठ दाटून आला त्यांचा आणि त्या ठिकाणी दोघांनीही भगवान परमात्म्याचं स्मरण करून एकमेकांना आलिंगन केलं. आणि आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं विदुर महाराज बोलायला लागले. विदुर महाराजजी आता उद्धवांना बोलतात की हे उद्धवजी, तुम्ही फार महान महत्तम पुरुष आहात, भगवंताचे एकनिष्ठ सेवेकरी, एकनिष्ठ भक्त, आणि नुसतेच भक्त नव्हे, भगवंताचे सखा पण आहेत. बघा, भगवंताचे भक्त असणं ही गोष्ट थोडी वेगळी आहे, परंतु भगवंतच ज्यांचा सखा आहे, मित्र आहे, भगवंतासारखा मित्र म्हणजे काय? आणखी त्या माणसाचा रस्ता कधी चुकू शकतो का? परमात्म्यासारखा, परमात्माच मित्र म्हणून मिळालेला ज्यांना, असे उद्धव महाराज. मग असे जे उद्धव महाराज आहेत, हे उद्धवजी तुम्हाला काय चाललंय? काय नाही, काय मोबाईल बंद करून 2 मिनिटं थोड्या वेळ. हा, तर उद्धवजी महाराज, मला असा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? तर म्हणाले की पुराण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे की अवतार आहेत, साक्षात अवतारी आहेत, तर ते भगवान पुराण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आणि बलराम दाऊ भैया हे दोघेही अवतार धारण करून यांच्या या संपूर्ण सृष्टीला त्यांनी रचलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण जे की बघा, नाभी कमळ जे आहे ना, भगवान परमेश्वराचं नाभी, त्या नाभी कमळामधूनच त्यांनी ब्रह्मदेवाला उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या नाभीमधून एक कमळ निघालं आणि त्या कमळाच्या माध्यमातूनच ब्रह्माची उत्पत्ती देवाने केली. ब्रह्मदेवालाही नाही कळालं की माझी उत्पत्ती कुठून झाली. त्याची जी कथा आहे ती आपण याच्या आधी ऐकलेली आहे, दुसऱ्या स्कंधामध्ये खूप सुंदर याचं वर्णन झालेलं आहे. मग अशा प्रकारे ब्रह्माला तुम्ही उत्पन्न केलेलं आहे आणि ब्रह्मदेवाच्याच प्रार्थनेतून
भगवान परमात्म्याने या सृष्टीला कसं रचायचं, सृष्टीची रचना कशी करायची याचं ज्ञान त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला दिलं. मग असे परम कृपा सिंधू भगवान परमात्मा या धरतीचा भार हलका करण्याकरता, पृथ्वीवर झालेलं जे ओझं आहे, दुष्टांचं पापाचं जे ओझं आहे त्याला हलकं करण्याकरता भगवान परमात्म्याने या संसारामध्ये अवतार धारण करून भगवान वसुदेव आणि माता देवकी यांच्या घरी आलेले आहेत. तर असे ते भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दाऊ भैया हे दोघे सुखाने तर आहेत ना, सुखपूर्वक तर राज्य करतायत ना. कुठे? तेव्हा भगवान तर द्वारकाधीश आहेत ना. तर द्वारिकेचे राजे भगवान श्रीकृष्ण बलराम दाऊ भैया हे दोघेही त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे राज्य करत तर आहेत ना. म्हणजे दोघे सुखाने तर आहेत ना. कुशलता विचारली, ते कसे आहेत, बरे तर आहेत ना, अशा प्रकारे प्रश्न विचारला. आवाज कमी झाला काही काही की कशामुळे झालं? अच्छा अच्छा, असो. तुम्हाला काय येतं ना? तर पहिला असा प्रश्न विचारला की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दाऊ भैया कसे आहेत. यानंतर पुढे प्रश्न विचारला की भगवान दाऊ भैया आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचे जे पिता आहेत, कोण? वसुदेवजी महाराज. वसुदेवजी महाराज आहेत ते पिता आहेत आणि अत्यंत स्थितप्रज्ञ आहेत. वसुदेव महाराज निरंतर शास्त्र चिंतन करून, केवळ आत्मचिंतन करून भगवत समर्पित ज्यांचं जीवन आहे. की वसुदेवजी महाराज कसे आहेत, जे की पित्याप्रमाणे आपल्या बहिणींवर प्रेम करतात. त्यांच्या बहिणी कोण? 7 बहिणींचे नाव आहेत. हे 8वे होते त्यांच्या पित्याचे. यांचे वडील शूरसेन. त्यांचे जे आहेत 8 संतान, त्याच्यापैकी 8वे हे वसुदेव आहेत. आणि त्यांच्या 7 बहिणी आहेत. तर 7ही बहिणींवर यांनी वडिलांसारखं प्रेम केलं. पित्याप्रमाणे आपल्या बहिणींच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. त्यातलीच एक बहीण म्हणजे कुंती. कुंती जी आहे तिचं नाव पृथा होतं आणि तीच पृथा कुंती भोज राजाला दिली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं नाव कुंती असं सुद्धा आहे. तर कुंती भोज राजाची मुलगी म्हणून कुंती नाव पडलं होतं. त्यांचा विवाह पांडू राजासोबत झाला. अशा प्रकारे कुंती माता, परत शिशुपालाची आई आहे. असे अनेक ज्यांच्या बहिणी आहेत 7, त्या सर्व बहिणींवर वसुदेव महाराजांनी खूप प्रेम केलं. प्रत्येक बहिणीला ज्या ज्या वस्तूची गरज होती त्या सर्व पुरवल्या एका वडिलाप्रमाणे. अशा सर्वांवर प्रेम करणारे आणि निरंतर बघा आत्मस्वरूपामध्ये निमग्न असणारे वसुदेवजी महाराज, जे की फार मोठे अधिकारी महात्मा आहेत. तर ते कसे आहेत, ते पण कुशल मंगल आहे ना त्यांचं. अशा प्रकारे यांची कुशलता विचारली. पुढे विचारलं की बघा भगवान परमात्म्याचे जे पुत्र आहेत त्यांचं नाव आहे प्रद्युम्न. हे माता रुक्मिणीचे पुत्र आहेत. माता रुक्मिणीने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आराधना करून त्या प्रद्युम्न पुत्राला प्राप्त केलं, जे की अत्यंत पराक्रमी शूरवीर आहेत. सरळ सोबतच सौंदर्याची खाण आहे. कारण की प्रद्युम्न जे आहे हे साक्षात कामदेवाचा अवतार आहे. जेव्हा कामदेवाला भगवान शंकराने भस्म करून टाकलं आहे, ती गोष्ट तुमच्या लक्षात? बघा कामदेव गेले होते ना भगवान शंभू महादेवाची तपस्या भंग करण्याकरता. तेव्हा त्या ठिकाणी हे यांनी 3रा डोळा उघडला आणि प्रलयच झाला. कामदेव भस्म झाले. मग कामदेवाची जी पत्नी आहे रती, ती भगवंताला प्रार्थना करते की देवा माझ्या पती देवांना परत द्या. काय करावं लागेल? आता ही विधवा झाली म्हणे, मग काय करावं लागेल पतीला परत प्राप्त करण्याकरता? तेव्हा हे म्हटले काही नाही, तुम्ही शांत राहा, फक्त प्रतीक्षा करा. मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकामध्ये राजा होऊन अवतार धारण करून सगळी लीला करतील, तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्याच घरी पुत्र रूपाने तुझा पती म्हणजे कामदेव उत्पन्न होईल. तर त्यांचं नाव आलं प्रद्युम्न. हेच प्रद्युम्न भगवान श्रीकृष्णाचे प्रथम संतान आहे, पुत्र आहे, जे की माता रुक्मिणीच्या उदरामधून आले. तर ते कामदेवाचा अवतार आहे. म्हणूनच म्हटले की सौंदर्याची खाण आहे आणि परम पराक्रमी आहेत, शूरवीर आहेत.
अशा प्रकारे हे प्रद्युम्न महाराज हे कसे आहेत, बरे तर आहेत ना, असा प्रश्न विचारला. याच्यानंतर पुढे विचारलं की उग्रसेनाचं नाव सांगितलं. उग्रसेन जो की सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशार्ह वंशी आहे. असा जो उग्रसेन राजा आहे हा कोणाचा वडील आहे? बघा, दोन असे नाव आहे जे की सारखे सारखे वाटतात. एक उग्रसेन, एक शूरसेन. तर शूरसेन जे आहेत हे वसुदेवांचे पिता आहेत आणि उग्रसेन जो आहे हे कंसाचे वडील आहे, कंस. तर यांनाही या ठिकाणी यांचंही वर्णन केलंय की जे उग्रसेन आहे, बघा कंस तर राक्षस होता, दुष्ट होता, परंतु त्यांचे वडील, कंसाचे वडील उग्रसेन हे काही दुष्ट नाही, ते दैत्य नव्हते, ते राक्षस नव्हते. तर त्यांचा स्वभाव शीतल होता, त्यांना कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता. मुळात म्हणजे हे राज्य मला मिळावं आणि ह्या राज्याचं मी राजा व्हावं अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा त्यांची नव्हती. तरीही परम कारुणिक भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा त्या कंसाच्या गादीवर त्याच्याच वडिलांना बसवलं, कंसाच्याच वडिलांना म्हणजे उग्रसेनाला बसवलं. यांना इच्छा नव्हती बसण्याची, तरीही मथुरा नगरीमध्ये राजा म्हणून उग्रसेनच झाले. असे उग्रसेन राजे ते कसे आहेत? कुशल मंगल तर आहेत ना. पुढे मग सांब याचं वर्णन आलेलं आहे. सांब म्हणजे माता जांबवतीचा पुत्र आहे. सांब यांचा अवतार सांगितलेला आहे कार्तिकेय, जे की पूर्वजन्मामध्ये माता पार्वतीच्या गर्भामधून जन्म घेतलेला आहे. कार्तिकेय भगवान आहेत ना, म्हणजे भगवान शंकराचे दोन पुत्र गणेश आणि कार्तिक. तर जे कार्तिक आहेत तेच त्या ठिकाणी सांब रूपाने माता जांबवतीच्या गर्भामधून भगवान श्रीकृष्णांचे पुत्र बनून त्यांच्या घरी आले. मग ते कसे आहेत सांब यांच्याविषयी विचारलं. पुढे विचारलं की सात्यकी जो आहे या यदुवंशाचाच एक हिस्सा आहे. हा सात्यकी जो की भगवान परमात्म्याचा फार मोठा सेवक आहे आणि परमात्म्याचा सारथी सुद्धा आहे. भगवंताच्या रथाचा सारथी आहे सात्यकी. तर या सात्यकी विषयी सुद्धा विचारतात की ते कसे आहेत. यापुढे विचारले आहे अनेक वर्णन केलेलं. आपल्याला एवढ्या सगळ्यांचं वर्णन करायला एवढा वेळ नाही देता येणार. त्यात आणखी वर्णन केलंय, जसं अक्रूर महाराज आहेत. अक्रूर महाराजांचं वर्णन करत असताना इथे व्रजाची आठवण काढली. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाला आणायला कोण गेलं होतं? अक्रूर गेले होते. आणि अक्रूरांनी तिथे त्यांची इच्छा, फार अनंत इच्छा होती की मला भगवंताचं दर्शन होईल. मला हे दशम स्कंधामध्ये वर्णन आलेलं आहे की तो परमात्मा, अक्रूर महाराज ज्यांचं निरंतर चिंतन करायचे की भगवान असं आहे, परमात्मा तसं आहे, ह्याचं रूप असं तसं वगैरे वगैरे अनेक प्रकारे चिंतन करून करून ते मनामध्ये परमात्म्याचं ध्यान लावत असायचे. आणि योगायोगाने त्या ठिकाणी कंसाकडून आज्ञा मिळाली की जाऊन या कृष्णाला घेऊन या. अशा प्रकारे जशी आज्ञा मिळाली अक्रूर महाराजांची झोपच उडाली. त्यांना निरंतर आता काय दिसायला लागलं? दिवस रात्र केवळ आणि केवळ भगवान परमात्मा श्रीकृष्णच आता पुढे दिसायला लागले. अजिबात राहावे ना, कधी उद्याचा दिवस उजाडेल आणि कधी मी रथ सजवून माझ्या परमात्म्याचं दर्शन घ्यायला जाईल. अशा प्रकारे अक्रूर महाराजांची आकुळ व्याकुळ स्थिती होती. आणि जशी ब्रजभूमीला स्पर्श झाला मग तर ही स्थिती अधिक वाढली, अधीर होऊन गेले. जसं त्यांनी ब्रजभूमीला पाहिलं, त्यांच्या मनामध्ये आधीच कल्पना होती की ब्रजभूमी मला दिसेल, ती माती दिसेल ज्या मातीमध्ये माझे भगवान श्रीकृष्ण आपल्या छोट्या छोट्या पावलांनी गोचारण लीला करतात, माखन चोरीची लीला करतात. मा भगवती माता यशोदा मैयाचे म्हणजे नंदलाल भगवान श्रीकृष्ण, त्यांचं दर्शन होण्यापूर्वी त्यांच्या पदचिन्हाचं मला दर्शन होईल. आणि त्या ठिकाणी जशी गोरज त्या ठिकाणी मला दिसेल, गाया चारताना मला दिसतील, अनेक वर्णनं केली. सगळ्यात पहिलं जसं होतं बघा, यम कामयते नित्य चिंतम, जसं यद्यत म्हटलेलं ना, भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात चित्तामध्ये आपला भक्त ज्या गोष्टीची कामना करतो की मला हे मिळालं पाहिजे. बघा, भक्त तर आहे पण शेवटी मन आहे ना, काहीतरी कामना चुकून मुकून येऊनच जाते. काहीतरी कामना येते की हे नाथ, हे नारायण, असं झालं तर, तसं झालं तर. आणि भक्त लोकांची कामना
अशी तशी काही नसते की हा म्हणजे मला हे वैभव दे, मला अमकं दे, तमक दे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जे अनन्य भक्त असतात ते असं कधीच काही मागत नाही, एकतर काहीच मागत नाही, तरीही त्यांची कल्पना होऊन जाते की हा तिथं गेल्यानंतर असं होईल तसं होईल, आणि ते होणार नसलं ना तरी सुद्धा परमात्म्याच्या कृपेने ते होऊन जातं, तसंच होऊन जातं. तम तम प्राप्नोति निश्चितम. जसं जसं तुम्ही कामना कराल तशी तशी निश्चित रूपाने प्राप्ती होईल. निश्चित म्हटलेलं आहे. तसंच रात्री त्यांनी झोपताना, म्हणजे झोप आलीच नाही, रात्रभर फक्त चिंतन करत होते की उद्या गोकुळात काय काय होईल, काय काय होईल, फक्त चिंतन केलं. भगवान परमात्म्याने तसंच सगळं घडवून आणलं. जसं त्यांनी पाहिलं होतं की पहिली गोरज दिसेल, पुढे म्हटले मला गोपिका दिसतील, मला गोप बालक दिसतील, आणि तसंच सगळं दिसलं. आणि एका ठिकाणी तर मला भगवान परमात्म्याचे पदचिन्ह दिसतील. पण आता तुम्ही म्हणणार हे काय लहान पोरांचं, म्हणजे ठीक आहे त्या मापाचे पदचिन्ह दुसरे कोणाचे नसतीलच, आणि हे बरं ओळखायचं तरी कसं की हे पदचिन्ह भगवंताचेच आहेत म्हणून? कसं ओळखायचं? त्याच्यावर काही छाप मारलेला असतो का, शिक्का मारलेला असतो? अंतःकरणामध्ये त्यांच्यावर चिंतन चाललेलं असल्यामुळे त्यांनी ओळखलं. चिंतन चालू होतं, परंतु तरीही भगवंताचे पावलं ओळखायचेत ना. काय होतं? छाप होता ना, चिन्ह येतं. भगवंताचा पाऊलच फार मोठा ठसा आहे. बघा, भगवान परमात्माच एक मोठा ठसा आहे, याच्यापेक्षा मोठा शिक्का काय असेल बरं? परमात्म्याचे पावलं जिथे पडतात ती जमीन अत्यंत शुद्ध पवित्र होऊन जाते. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल ना तर बघा, भगवंताच्या हातावर आणि पावलावर शंख, चक्र, गदा आणि पद्म हे 4 चिन्ह असतात. आणि जिथे जिथे भगवंताने पाय ठेवले त्या मातीमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म दिसत होते. जसं त्यांनी पाहिलं की शंख दिसतोय, चक्र दिसतोय, गदा दिसते, पद्म दिसतंय, असं जसं पाहिलं रथामधून उडी टाकली आणि उडी टाकून त्या धुळीमध्ये लोटपोट झाले, लोळून घेतलं की आहा, माझे भगवान परमात्मा या मातीमध्ये पाय ठेवतायत. ते परमेश्वर ज्यांचं मी अहरह चिंतन करतो, जे माझे प्राणेश्वर आहेत, माझ्या प्राणाचेही देवता, प्राणाचे नाथ भगवान प्राणनाथ, अनाथ सखे, सर्व जगांचा सखा आहे, उद्धारक आहे, परमपिता परमात्मा श्रीकृष्ण. त्यांच्या पदचिन्हाला मी आज साक्षात पाहतोय. ती जी गोरज आहे अंगावर लोळून घेतली, अंगावर न्हावून घेतलं स्वतःला त्या धुळीमध्ये. आजही बघा वृंदावनामध्ये जातात ना भक्त लोकांचा भाव आहे. तुम्ही रमण रेतीमध्ये गेले असाल तर कळेल तुम्हाला. जर माहित नाही ना तिथलं महात्म्य, गेले आणि काय रे लोकांनी वेड लागले की काय, की तिथले लोक वाळूमध्ये लोळू घे. आता पण बरं का, तिथे जर कधी गेला त्या वाळूत लोळताना कुठे दिसतील तुम्हाला लोक? पाहिले ना? हा, हे जे लोळून घेतात ना लोक, आपण म्हणून काय चाललंय हा प्रकार, तर ती रमणरेती आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा माता यशोदा काय करायची, नाव वगैरे घालायची देवाला आणि मग शृंगार करायची, फार गोड शृंगार करायची. छान कस्तुरी, पूर्ण शरीराला कस्तुरी चंदनाचा लेप लावायची, सुंदर असं काजळ डोळ्यात घालायची, कपाळावर कस्तुरी तिलक लावायची, सुंदर असं कुमकुम लावायची आणि अत्यंत ओष्ठ माधुर्यपूर्ण अधर बनवायची. केसामध्ये अत्तर इत्र आदी घालून सुंदर असं त्या ठिकाणी पुष्पाने सजवायची. अत्यंत सुंदर मनमोहक असं ते भगवंताचं रूप जसं फुलासारखं आहे. आणि त्याला फुल समजून भवरे सुद्धा त्याच्यासोबत घिरक्या घालत होते. फुलावर भवरे घिरक्या घालतात की नाही, येतात ना, तसं भगवंताच्या चेहऱ्यावर हे घिरक्या घालायचे. तर त्यांना वाटत की फुल आहे की काय, म्हणजे फुलापेक्षाही अधिक आनंद, सुगंध आणि फुलापेक्षाही अधिक काय म्हणतात त्याला, फ्रेशनेस ज्याला म्हणतो, ते भगवंताच्या चेहऱ्यावर, त्या मुखमंडलावर आहे. तर ती एवढं सुंदर असं ते साजिर रूप. भगवान परमात्मा काय करायचे, गाया चारायला गेले की तो एवढा सुंदर केलेला शृंगार त्यांना आवडायचा नाही. कारण ते म्हणाले मला माझी आई एवढी सजवते, पण माझे जे सवंगडी आहेत हे असे कसे तरी येतात, एक काळवंडलेले, कुठे फाटलेले, कुठे काय. मग हे काय करायचे, जायचे आणि स्वतः लोळून घ्यायचे मातीमध्ये, स्वतः त्या वाळूमध्ये लोळून घ्यायचे, एवढं छान लोळून घ्यायचे. आणि मित्रांनो बघा आता आपण सारखेच दिसतो, वा, हे तर आधीच काळे आणि आता मात्र मातीचा रंग सुद्धा चढलेला आहे. ते भक्त वर्णन करतात की अशा अवस्थेत तरी आणखी छान दिसतं.
मग असं तर परमात्म्याचं सुंदर असं रूप ज्या मातीमध्ये दडलेलं आहे बघा, ते मातीचं पण काय भाग्य हो. भगवंताने त्या मातीवर लोळायचं. आज असे संत महात्मे आहेत, ते म्हणतात की आम्हाला वृंदावनाची धूळ बनवा. धूळ बनवा कुठली? वृंदावनाची. माणूस बनायची इच्छा नाही, कुठला संत महापुरुष बनायची इच्छा नाही, कोणते फार मोठे मार्गदर्शक देवता आदी बनायची इच्छा नाही. जर तुम्ही काही बनवू शकत असाल, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. श्री राधाराणीला प्रार्थना करतात की हे देवी, मला वृंदावनाची धूळ बनवा, जिथे भगवान श्रीकृष्ण आपल्या पदचिन्हाने अंकित करतात त्या मातीला, त्या मातीमध्ये लोळतात. ती धूळ अत्यंत पवित्र आहे आणि त्याच धुळीमध्ये अक्रूर महाराज सुद्धा लोळतात. हा प्रसंग फार सुंदर आहे. त्यावेळेस तर आपल्याला म्हणजे ऐकताना एवढा आनंद वाटेल ना, पण त्याला यायला मला असं वाटते वर्षभर लागेल की काय माहिती. चला, तर त्यांचाही या ठिकाणी निरोप विचारला. ते अक्रूर महाराज ज्यांना वृंदावनाची धूळ पाहूनही एवढा आनंद होतो, त्या गोपिकांचं प्रेम, त्या माता यशोदेचं प्रेम, नंदरायांचं प्रेम आणि भगवान परमात्म्याचं या सर्वांप्रती असलेलं प्रेम, हे पाहून हे विदुरजी महाराज, अक्रूरजी महाराज अगदी भारावून गेले. एवढे भारावून गेले की ते स्वतःचं देहभान सर्वस्व हरपून गेले. असे ते अक्रूर महाराज, ते कसे आहेत? ते तर देवाचे एकनिष्ठ भक्त, अजूनही त्यांची भक्ती चालू असेल, ते कसे आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी कोणी विचारला? विदुर महाराजांनी उद्धव महाराजांना विचारला. यानंतर आता कुशलता विचारलेली आहे. म्हणतात माता देवकी तो साक्षात माता भगवती परमेश्वरी आहे, ज्यांच्याकडे अद्भुत सामर्थ्य आहे. बघा, त्रैलोक्याचा राणा भगवान परमेश्वर परमात्मा संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे, त्याला आपल्या गर्भामध्ये धारण करते म्हणजे ती आई कोणी साधारण आहे का? ती असाधारण स्त्री जी की साक्षात परमेश्वरी आहे, ती मा भगवती माता देवकी, ती कशी आहे? सुखाने तर आहे ना, सुख कुशल तर आहे. त्यानंतर पुढे विचारलेलं आहे अनिरुद्ध यांच्याविषयी पण विचारलं. अनेक वर्णनं आहेत. अनिरुद्ध कसे आहेत आणि यापुढे म्हटले महाराज युधिष्ठिर कसे आहेत. राजा युधिष्ठिरांविषयी बोलत असताना तर विदुर महाराज आणखी जास्त भारावून गेले. म्हटले महाराज युधिष्ठिर अत्यंत सभ्य, अत्यंत संस्कारी आणि जे की फार उत्तम, अतिउत्तम त्यांनी आचरण संपूर्ण जगाला दाखवलं, आदर्श दाखवला. कधीही कोणत्या प्रकारे काय म्हणतात ना, अभद्र आचरण करून शिष्ट महापुरुषांचा त्यांनी अनादर कधी केला नाही, अपमान केला नाही. एवढे सगळे दुःख सहन करून तरी सुद्धा ते निरंतर केवळ धर्म आचरण करण्यामध्येच विश्वास ठेवतात. असे महाराज युधिष्ठिर. युद्ध झालं, युद्ध चालू होतं, कारण हे युद्धाच्या आधीच निघून आले ना तीर्थयात्रा करायला. मग युद्ध झालं की नाही आणि युद्धात काय झालं हे त्यांना माहीतच नाही. कुणाला माहित नाही? विदुर महाराजांना. अच्छा, ठीक. तर विदुर महाराजांना हे काहीच माहित नव्हतं. ते हे सगळं ते विचारायला लागले की महाराज युधिष्ठिर हे कुशल तर आहेत ना, आपलं जे राज्य ते चालवतायत त्या राज्यामध्ये महाराज युधिष्ठिर आनंदपूर्वक राहत तर आहेत ना. आणि वरून विचारलं की ते महाराज युधिष्ठिर ज्यांची मयदानवाने बनवलेली राज्यसभा होती, ती राजसभा पाहून दुर्योधन अगदी आतून जळायचा. एकदम भयंकर त्या ठिकाणी ईर्षा, भयानक ईर्षा त्याला व्हायची. असा तो दुर्योधन अत्यंत ईर्षान्वित व्हायचा आणि यासोबत आपल्याच भावासोबत यामध्ये तो युद्धामध्ये अत्यंत क्रूर प्रवृत्ती घेऊन युद्धात उतरला. असा प्रकारे या सगळ्या अनिती अत्याचाराला सहन करूनही ते राजा युधिष्ठिर अत्यंत धर्मपरायण होऊन धर्मावर आरूढ आहेत. तर ते कसे आहेत अशा प्रकारे प्रश्न विचारला. यांच्याच सोबत प्रश्न विचारला की महाराज पांडूचे आणखी जे पुत्र आहेत कोणते? भीमसेन. भीमसेनाला साठी म्हटलेलं आहे की बघा, एखाद्या ठिकाणी समजा साप वगैरे असतात, मोठे मोठे नाग असतात, तर त्या नागाला जर दगड मारला तर काय होईल बरं? दगड मारायची पण गरज नाही, नाग तसा पण रागीटच असतो. जसं समोर जरी गेलं तरी एकदम फुस करतो, मोठ्यानं त्याचं काय असतं रूप, रौद्र रूप दाखवतो. असं वाटतं की आत्ता गिळून घेईल. मग म्हणजे आम्ही खूप पाहिलंय ना, ते असं करतात. तर खूप सुंदर वाटतं ते पाहायला, कारण ते पण प्राकृतिक आहे. छान वाटतं.
नाही असं झालं होतं ना, म्हणजे पहाटे 3 वाजता नाग आला आश्रमामध्ये आणि त्याला पाहिलं तर छान वाटलं, पण करायचं काय त्याचं. मग ते सर्पमित्राला बोलवलं होतं, पण त्याला येईपर्यंत परत एक झोप घेतली होती, कारण त्याने झोपच बुडवली होती. भजन झालं आणि झोपलो पण नव्हतो. 5 मिनिटात तो आला लगेच, म्हणजे तो आधीच आला असेल भजन ऐकायला वगैरे. म्हणजे भजनावर सगळ्यांचा अधिकार आहे, त्याला का नाही इच्छा म्हणून ऐकायला आलता. तर ते तसं झालं होतं. तर फार भयंकर क्रोधित असतो, तेव्हा पाहिलं होतं. ती उदाहरण इथे बसतं. इथे सांगितलंय की एखादा अत्यंत उग्र तप्त झालेला नाग जसा फुतफुत करून डसण्या करता पुढे येतो, अत्यंत भयानक क्रोधाचं रूप घेऊन येतो, तसंच रूप भीमसेन महाराजांचं असतं. भीमसेन म्हणजे युधिष्ठिरांचे छोटे भाऊ. तर हे भीमसेन अत्यंत पराक्रमी आहेत. त्यांनी एकदा जमिनीवर पाय आदळला की धरती थरथर कापते. सगळे लोक त्या ठिकाणी घाबरून पळून जातात. ते भीमसेन जे की त्या दुर्योधनाकडे एका मोठ्या भयानक विषारी नागासारखंच धावायला निघतात. तर ते भीमसेन कसे आहेत बघा, वर्णन पण किती छान करतात. पुढे म्हटलेलं आहे बघा, ते किरात अर्जुन आहे. ते किरात अर्जुन, ती गोष्ट महाभारतात येते. जेव्हा अर्जुनाला दिव्य शस्त्र अस्त्र पाहिजे होते, तेव्हा अर्जुनाने काय केलं, वनामध्ये तप केलं. फार दिवस तप करता करता भगवान शिव त्या ठिकाणी प्रसन्न होणार होते. तेव्हाच त्या ठिकाणी एका किराताच्या रूपामध्ये ते आले आणि ते जे डुक्कर होतं, तर भगवान परमात्म्यालाही त्या ठिकाणी अर्जुनाने म्हणजे ते बाण वगैरे चालवून खूप सुंदर प्रकारे ते कथा आलेली आहे. त्याच्यामध्ये भगवंताला प्रसन्न केलं आणि परमात्म्याच्या आशीर्वादाने सगळे शस्त्र अर्जुनाने प्राप्त केले. शिवाय याच देहाने स्वर्गलोकी गेला आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण शस्त्रास्त्र विद्या शिकली. त्याच सोबत सोबत संगीत शास्त्र, नृत्य शास्त्र सुद्धा अर्जुनाने शिकलं. तर तो अर्जुन जो की परम पराक्रमी आहे, ज्याचं गांडीव धनुष्य अत्यंत दिव्य आहे, ज्या अर्जुनाने द्रुपद राजाच्या सभेमध्ये मीन म्हणजे काय म्हणतात, माशाच्या डोळ्याचं भेदन करून द्रौपदीचं स्वयंवर जिंकलं होतं, असा तो परम पराक्रमी अर्जुन तो कसा आहे, असा प्रश्न विचारला. एकेकाची फार मोठी मोठी स्तुती केली. पुढे म्हटलंय नकुल आणि सहदेवांविषयी पण विचारलं. नकुल आणि सहदेव या दोघांनी आपलं परत म्हणजे आपलं गेलेलं जे राज्य होतं, शत्रूच्या हातामध्ये गेलेलं राज्य, अशाच प्रकारे ओढून आणलं जसं एखाद्या छोट्याशा बगळ्याने इंद्राच्या तोंडातून अमृत घेऊन यावं. अशा प्रकारे नकुल आणि सहदेव या दोघांनी शत्रूच्या हातून आपलं राज्य सोडवून आणलं. वा वा, किती सुंदर सांगितले. अशा प्रकारे हे 5ही पांडव कुशल तर आहेत ना. कुशलता कोणाची विचारली बघा, दुर्योधनाची नाही विचारली. दुर्योधनाचा विषय आला होता कुठे, दुर्योधन त्या ठिकाणी मैदानवाची सभा पाहून जळत होता. त्याचं नाही विचारलं तो कसा आहे, अजिबात नाही. काय करायचं आपल्याला, दुर्योधन कसा आहे, तो गेला तर बरं, उलट सगळी प्रजा सुखी होऊन जाईल. तर या ठिकाणी विचारलं पांडव सगळे कसे आहेत. त्याचबरोबर विचारलं की पांडवांची माता कुंती, जी की परमात्म्याची अपार भक्तिमती आहे, माता कुंती कशी आहे. त्याचबरोबर विचारलं की संपूर्ण अत्याचार अन्याय बघितला कसा. धृतराष्ट्र आंधळा होता, तो बघू नाही शकणार. त्याच्यामुळे त्याने पाहिलं, अनुभव केला की माझ्या पुत्रांनी पांडवांवर फार अन्याय केला. पांडव हे राजा धृतराष्ट्राच्या धाकट्या भावाचे पोरं आणि तो भाऊ सुद्धा स्वर्गीय आहे. स्वर्गीय पांडू राजासोबतच याने वैर केलं. स्वतःच्याच भावाच्या मुलांचा सोबत एवढा अन्याय केला. अशा प्रकारे एवढं असूनही तरीही आपल्याच पुत्रांवर अत्यंत मोह दाखवणारा तो राजा धृतराष्ट्र, ज्याला की मी निरंतर शास्त्राचा उपदेश देऊन त्याची बुद्धी जागी करायचा फार प्रयत्न केला होता, तरीही त्याला काही कळालं नाही. असा तो धृतराष्ट्र कसा आहे, त्याची पण कुशलता विचारली. त्याच सोबत विचारलेलं आहे की धृतराष्ट्राची पत्नी ती गांधारी कशी आहे. असं करत करत यांची कुशलता विचारली. आणि मी बऱ्याचदा प्रयत्न केला होता की धृतराष्ट्राला व्यवस्थित उपदेश करून धर्माचरणपूर्वक राजा युधिष्ठिराला राजा बनवून आपण सगळ्यांनी वानप्रस्थ जीवन घ्यावं असं सांगायचा प्रयत्न केला होता, पण यांनी काय ऐकलं नाही आणि आता दुःख भोगत असतील. पण तरीही विचारलं ते कसे आहेत.
मग त्या ठिकाणी धृतराष्ट्रांचं विचारलं, गांधारीचं विचारलं, कुंती, पांडव आदी आदी सर्वांची कुशलता त्या ठिकाणी विचारून झाली. अशा प्रकारे सर्व कुशलता विचारून झाल्यानंतर आता विचारतायत की भगवान श्रीकृष्ण ठीक आहे, त्यांची जी यादव सैन्य होतं, जे संपूर्ण यदुवंश तो कसा आहे, सर्व यादव लोक त्या ठिकाणी द्वारिकापुरीमध्ये आनंदाने तर राहत आहेत ना. अशा प्रकारे हे सगळे प्रश्न विचारले आणि आता म्हणतात की हे उद्धवजी, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे की अजन्मा आहे, ज्यांचा जन्म नाही, कारण की ते जन्म आणि मृत्यू याच्या अतीत आहेत, परमात्मा जे की विशुद्ध आहे. मग असे अजन्मा परमात्मा ते सुद्धा आपल्या भक्तांचं दुःख दूर करण्याकरता, आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता काय करतात, या ठिकाणी या पृथ्वीवर जन्माला येतात. म्हणजे ते कुठे गेलेले असतात थोडीच आहे, भगवान कुठे गेलेले असतात, ते जन्माला आले असं कसं म्हणायचं बरं. जसं बघा सूर्यनारायण, आपण म्हणतो का सूर्य जन्माला आला, सूर्य मेला, असं काय, असं नाही म्हणत ना. काय म्हणतो मग, सूर्य उगवला, उदय झाला, अस्त झाला, उदय झाला, अस्त झाला. उदय कशाचा होतो, जे मरत नाही, ते फक्त लपलेलं असतं, ते फक्त वरती येतं, त्याला आपण उदय म्हणतो. म्हणजे सूर्याचा मृत्यू होत नाही. आत्ता सूर्य इथे नाहीये, पण दुसरीकडे आहे ना, दुसऱ्या देशामध्ये प्रकाश दाखवतोय ना. आता आपली जी विरुद्ध बाजू आहे पृथ्वीची, विरुद्ध बाजू म्हणजे अमेरिका म्हणा, तर तिथे आता सध्या सूर्य आहे ना, तिथे उजेड आहे त्यांच्याकडे. म्हणजे याचा अर्थ भगवान सूर्यनारायण अस्त होतात, उदय होतात, मरत नाही. त्या प्रकारे म्हटलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे ना त्यांना जन्म आहे ना मृत्यू आहे, ते फक्त उदयाला येतात. म्हणजे प्रादुर्भाव होतो अशा नावारूपाला ते फक्त स्वतःला दाखवतात, अन्यथा ते सर्वत्र प्रत्येक समयामध्ये विराजमान आहे, ते नाहीत असा एकही क्षण नाही. मग अशा प्रकारे जे अजन्मा असूनही जन्म घेऊन येतात हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसे आहेत, त्यांचे जे गुण आहेत ते अपार आहेत, असं सगळं काही त्या ठिकाणी सांगितलं. मग हे सगळं कसं आहे, कृपा करून मला सांगा. अशा प्रकारे हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी विदुर महाराजांनी उद्धव महाराजांना विचारले आणि वरून म्हणतात की मला आता त्या भगवान श्रीकृष्णाविषयीच सगळं ऐकायचं, ठीक आहे, कारण की मला दुसरं काही ऐकायची इच्छाच नाही. बस फक्त यांचा कुशल समाचार विचारला आणि सरळ कुठे गेले, देवाच्या लीलेकडे, की मला त्या परमात्म्याची बाल्य लीला ऐकवा म्हटले. आज अचानक तीच इच्छा झाली की मला भगवंताच्या बाल स्वरूपाची जी लीला, ते छोटे होते ना, लहान होते तेव्हा त्यांनी काय काय केलं, मला ते ऐकायचंय. अशा प्रकारे हा अत्यंत सुंदर दिव्य असा प्रश्न त्या ठिकाणी विदुर महाराजांनी उद्धव महाराजांना विचारला. आता उद्धव महाराज या दुसऱ्या अध्यायामध्ये, इथे जो पहिला अध्याय संपला, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन करतात. ते दुसरा आणि तिसरा असे 2 अध्याय आहेत. तर आपण या दोन्हीही अध्यायांचं एकच सोबत चिंतन उद्या करणार आहोत. अशा प्रकारे झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्ण